तर आज मी ना घरीच पेडिक्युअर ट्राय केलं होतं आणि खरंच सांगते रिझल्ट पाहून मीच खुश झाले. बिफोर आणि आफ्टर तुम्ही बघू शकता. सुरुवातीला काय केलं, कोमट पाणी घेतलं, त्यात मीठ टाकलं, थोडंसं लिंबू पिळलं आणि लिंबाचे काप पण टाकले, वरून 2 शॅम्पूचे पंप टाकले आणि सगळं छान मिक्स केलं. आता या पाण्यात पाय किमान 10 मिनिटे तरी बुडवून ठेवायचे होते. यामुळे काय होतं, डेड स्किन सॉफ्ट होते आणि निघायला मदत होते. त्यानंतर थोडंसं स्क्रब केलं. जर तुमच्याकडे टूल नसतील तर नेल कटर मध्ये जे स्क्रब येतं नखाला शेप देण्याचं, त्यानं पण करू शकता तुम्ही. 10 मिनिटांनी पाय पुसून घेतले आणि मग तयार केला पायांसाठी एक छोटासा मास्क. 1 चमचा हळद घेतली, 1 चमचा बेसन घेतलं, थोडंसं लिंबू टाकलं आणि थोडंसं गुलाबजल टाकलं. सगळं मिक्स करून पेस्ट बनवली. ही पेस्ट पूर्ण पायाला लावायची आणि परत 10 मिनिटं रिलॅक्स करायचं. नंतर पाय धुवून टॉवेलने पुसून घेतले आणि मग माझ्या आवडीचा नेल पेंट लावला आणि हा बघा रिझल्ट. किती क्लीन आणि सॉफ्ट पाय झाले. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कसं वाटलं. हा व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका, कामाला येणार आहे. त्याच्यानंतर माझं नेहमीचं रुटीन, भांडी बाकी होती घासायची, ती घासून घेतली, जेवण केलं आणि दुपारी एक माझं पार्सल आलं होतं. तर ही साडी मी मिशोहून मागवली होती महाशिवरात्रीसाठी आणि खरंच खूप छान साडी आलेली आहे. खूप स्मूथ आहे, साऊथ इंडियन टाइप साडी आहे. तर मला तर खूप आवडली. तर आता संध्याकाळचे 6 वाजले होते. सो देवापुढे दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू करावी म्हटलं. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.